नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणारा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देखील देणार आहे आणि तुम्हाला उपयोगी ठरणाऱ्या त्या गोष्टी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना काहीही प्रॉब्लेम होणार नाही। तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघितला तर तुम्ही त्या छोट्या छोट्या टिप्स मिस करणार आणि मग तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना प्रॉब्लेम होतो। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजसाठी शोल्डर किती घ्यायचा आहे, मुंडा खोली किती घ्यायची आहे आणि गळा रुंदी जी आहे तर ती किती घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल स्टिचिंगसाठी, ब्लाउज स्टिचिंग किंवा ड्रेस स्टिचिंगसाठी, तर त्या वेळेला तुम्हाला आधी तुम्ही पेपरवर ज्या वेळेला कटिंग करतात किंवा डायरेक्ट कापडावर तुम्हाला जर जमत असेल तरी देखील तुम्हाला ही मापं मी जे सांगणार आहे, म्हणजे आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा कटिंग चार्ट दाखवणार आहे। शोल्डर, मुंडा खोली आणि गळा रुंदी अगदी परफेक्ट पद्धतीने ही मापं मी तुम्हाला सांगितणार आहे। तर ही मापं तुम्ही घेऊन जर ब्लाउज कटिंग केलं तर तुमची ब्लाउजची फिटिंग अगदी परफेक्ट येईल आणि फिनिशिंग देखील खूप सुंदर येईल। तर बघा, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याचदा कसं होतं, आपण शोल्डर आपलं छातीच्या मापानुसार आपलं शोल्डर आणि मुंडा खोली आणि गळा रुंदी आपण ही टाकत असतो। पण बऱ्याचदा कसं होतं, समजा आपल्याला शोल्डर हे 5 इंचाचं हवं असेल आणि आपण जर तिथे अगदी पाव इंच देखील शोल्डर खाली केलं किंवा वर केलं तरी देखील आपली इथली ही फिटिंग बिघडते। एकतर इथे चुण्या पडतात किंवा कपडा असा खेचल्यासारखा होतो। गळा रुंदीचं देखील तेच आहे आणि त्यानंतर मग शोल्डर जे आपण टाकत असतो तर त्याचं देखील त्याच पद्धतीने आहे। जर तुम्ही 5 इंच शोल्डर असेल तुम्ही 5.25 टाकून दिलं किंवा तुम्ही 4.25 देखील टाकलं तरी देखील इथे प्रॉब्लेम होतो। तर बघा, मी अगदी परफेक्ट असा चार्ट तुम्हाला आज दाखवणार आहे आणि एका मापाचं, म्हणजे कुठल्याही छातीचं एका मापाचं मी तुम्हाला मार्किंगसुद्धा दाखवणार आहे। तर बघा, इथे बघा, मी अशा पद्धतीने हे आखून घेतलेलं आहे। छातीची मापं मी इथे टाकलेली आहेत। त्यासाठी शोल्डर किती लागणार आहे, मुंडा खोली किती लागणार आहे, गळा रुंदी किती लागणार आहे, तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। सॉरी, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्यासाठी उपयोगी आहे हा व्हिडिओ। तर बघा, बऱ्याचदा कसं होतं, आपल्याकडे छोट्या मुलीचं देखील ब्लाऊज येतं किंवा जरी एखाद्या बाईचं ब्लाऊज असलं तरी ते माप कमी असतं। तर तशा वेळेला तुम्ही शोल्डर किंवा मुंडा खोली किंवा गळा रुंदी किती घ्यायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवात 24 इंच छातीपासून आपण करूयात। तर 24 इंच छातीसाठी शोल्डर तुम्हाला घ्यायचं आहे 4 इंच। अगदी परफेक्ट ही मापं मी तुम्हाला सांगणार आहे आणि जेवढं तुमचं शोल्डर असतं त्याच्यामध्ये तुम्ही, आता ही छोटी मापं आहेत त्यामुळे तुम्ही पाव इंच देखील ॲड करू शकतात किंवा अर्धा इंच ॲड करायचं, म्हणजे तुम्ही इथे 4.5 इंचावर तुम्ही इथे मार्किंग करायचे आहे। हे 4.5 इंच मुंडा खोली तुम्ही घ्यायची आहे आणि याच्यासाठी गळा रुंदी तुम्ही किती घ्यायची आहे, तर इथे गळा रुंदी तुम्ही 2 इंच घ्यायची आहे। हे बघा, ह्या पद्धतीने जर तुम्ही मापं टाकली तर अगदी परफेक्ट तुमचं हे ब्लाऊजचं कटिंग होणार आहे। आणि हे बघा, हेच माप तुम्हाला 26 इंचसाठी देखील आहे। म्हणजे तुम्हाला मी आता अजून एक सांगणार आहे। तर हे बघा, 20, 22, 24 आणि 26 इंचसाठी तुम्ही सेम माप घ्यायचं आहे। फक्त 20 आणि 22साठी ज्या वेळेला तुम्ही शोल्डर टाकतात तर त्या वेळेला 1 पॉईंट तुम्ही कमी घ्यायचा आहे किंवा तेवढं घेतलं तरी देखील काहीही फरक पडणार नाही। अगदी परफेक्ट शिवलं जातं। म्हणजे तुम्हाला छोटं माप असेल, एखाद्या मुलीसाठी देखील तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल तरी तुम्हाला आता ह्या चार्टनुसार काहीही प्रॉब्लेम होणार नाही। अगदी परफेक्ट कटिंग तुम्ही ब्लाऊजचं करू शकणार आहेत। तर आता इथे बघा, 28साठी मी तुम्हाला सांगणार आहे।
सॉरी, इथे चुकून 2 इंच मी तुम्हाला बोललेली आहे. 20 आणि 22 साठी गडारुंदी 2 घ्यायची आहे. फक्त शोल्डर आणि मुंडा खोली 20 ते 26 साठी सारखीच असणार आहे आणि 20-22 साठी गडारुंदी 2 इंच घ्यायची आहे. आणि इथे चुकून मी तुम्हाला 24 आणि 26 साठी गडारुंदी 2 सांगितली आहे, तर इथे 2.25 इंच इथे तुम्ही गडारुंदी घ्यायची आहे. हे बघा. आणि त्यानंतर मग आता 28 इंच छातीसाठी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चुकून हे माझ्याने तुम्हाला इथे गडारुंदी 2 इंच सांगितली गेलेली आहे. इथे 2.25 इंच. आता मी या पद्धतीने अशा प्रकारे लिहिते. तुम्ही ज्या पद्धतीने लिहितात तसं तुम्ही लिहायचं आहे. आता 28 छातीसाठी शोल्डरचं माप तुम्हाला घ्यायचं आहे 4.5 इंच आणि मुंडा खोली तुम्हाला घ्यायची आहे. हे बघा, इथे शोल्डर मी तुम्हाला सांगितलं. इथे मुंडा खोली तुम्हाला घ्यायची आहे 5 इंच आणि इथे गडारुंदी तुम्हाला आता घ्यायची आहे. इथे 2.5 इंच तुम्हाला गडारुंदी इथे घ्यायची आहे. हे बघा. अगदी परफेक्ट हे माप आहे. आता त्यानंतर 30 इंच छातीसाठी शोल्डरचं माप आपलं असणार आहे आता मी या पद्धतीने हे लिहिते. तुम्ही 4 इंच असं लिहू शकतात आणि 4.5 इंचला तुम्ही अशा पद्धतीने देखील लिहू शकता. आता इथे देखील आता माप काय असणार आहे आपलं, तर 5.25 इंच इथे असणार आहे. तर मी 5.25 अशा पद्धतीने लिहिते किंवा तुम्ही 5.25 अशा पद्धतीने देखील लिहू शकता. हे बघा. किंवा मग असे 5.25 असं देखील तुम्ही लिहू शकता. हे बघा. तुम्हाला जशा पद्धतीने समजेल त्या पद्धतीने तुम्ही लिहा. आणि मुंडा खोली इथे 28 साठी जी आहे तीच असणार आहे, 5 इंच असणार आहे. जर तुमचा गळा डीप असेल थोडा तर तुम्ही इथे 0.5 इंच मुंडा खोली वाढवून घ्यायची आहे. आणि इथे गडारुंदी आपली असणार आहे 2.5 इंचच इथे असणार आहे. आता बघा 32 इंच साठी आपण बघणार आहोत. हे बघा. आता 32 इंच छातीसाठी तुमचं शोल्डर तुम्ही घ्यायचं आहे 5 इंच आणि मुंडा खोली इथे तुम्ही घ्यायची आहे 5.25 इंच आणि इथे तुम्ही त्याची गडारुंदी तुम्ही घ्यायची आहे. इथे देखील तुम्ही 2.5 इंचच गडारुंदी घ्यायची आहे. हे बघा. आता 34 इंच छातीसाठी तुम्ही इथे आता शोल्डर तुम्ही घ्यायचं आहे 5.25 इंच. अशा पद्धतीने देखील तुम्ही लिहू शकता. हे बघा. आणि इथे तुम्ही मुंडा खोली इथे घ्यायची आहे 5.5 इंच. अगदी परफेक्ट पद्धतीने हे कटिंग होणार आहे तुमची. तुम्ही हा चार्ट वापरून बघा. तुम्हाला यापुढे कटोरी ब्लाउज कटिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. इथे तुम्ही गडारुंदी घ्यायची आहे 3.25 इंच इथे गडारुंदी तुम्ही घ्यायची आहे. हे बघा. हे माप टाकताना तुम्ही व्यवस्थित टाकली तर तुमचा काखेमध्ये किंवा शोल्डर जवळ चुन्या पडणार नाहीत. परफेक्ट पद्धतीने तुमचं हे फिनिशिंग सह तुमची कटिंग होईल. इथे 34 ला जी माप आहेत तीच माप इथे 36 ला देखील आहेत. इथे शोल्डर 5.25 इंचच आहे. हे बघा. मुंडा खोली इथे 5.5 इंच आहे आणि गडारुंदी देखील तेवढीच आहे, म्हणजे 2.25 इंच गडारुंदी आहे.
हे बघा, आता 38 साठी आपलं इथे शोल्डर असणार आहे. शोल्डरचं माप 5.5 इंच. हे बघा, मुंडा खोली इथे तुम्ही घ्यायची आहे 5.5 इंच. हे बघा, आणि इथे गळा रुंदी तुम्ही घ्यायची आहे 3 इंच. 36च्या पुढे तुम्ही ही माप परफेक्ट घ्यायची आहे, कारण की फिटिंगला मग प्रॉब्लेम होतो. हे अगदी सगळे माप व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेली आहेत. 40 इंच छातीसाठी तुम्ही 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि 6 इंच इथे मुंडा खोली घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे. आणि आता इथे 42 इंच छातीसाठी तुम्ही शोल्डर 6 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा खोली इथे तुम्ही 6.25 इंच घ्यायची आहे. आणि इथे गळा रुंदी तुम्ही 3 इंच घ्यायची आहे. इथे तुम्ही 44 साठी 6 इंच शोल्डर घ्यायचं आहे. इथे तुम्ही 6.5 इंच मुंडा खोली इथं घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही 3.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. इथे 3 देखील तुम्हाला चालू शकतं. मी तुम्हाला इथे करून दाखवते. 3 किंवा 3.25 इंच तुम्ही गळा रुंदी घ्यायची आहे. 46 इंच छातीसाठी शोल्डर तुम्ही 6.25 इंच घ्यायचं आहे. मुंडा खोली तुम्ही इथे 6.5 इंच घ्यायची आहे. आणि जर का तुम्हाला म्हणजे थोडं गळा तुमचा मोठा असेल तर तुम्ही इथे 5.25 इंच देखील तुम्ही घेऊ शकता. इथे 3.25 इंचच तुम्ही गळा रुंदी घ्यायची आहे. आणि 48 इंच छातीसाठी देखील तेच माप आहेत. 6.25 इंच तुम्ही इथे शोल्डर घ्यायचा आहे. इथे मात्र मुंडा खोली तुम्ही 5.25 इंच घ्यायची आहे. 6.5 इंच घ्यायची आहे. हे बघा, माझ्याने चुकून इथे एक रेषा आखली गेली. आणि जर का इथे देखील तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही इथे देखील 5.25 इंच मुंडा खोली घेऊ शकता. आणि गळा रुंदी इथे तुमची 3.25 इंचच असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला ही माप सांगितलेली आहेत. अगदी छोट्या मुलीचं माप देखील तुम्ही कसं घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माप किती घ्यायचं आहे ते सांगितलं आहे. तर आता तुम्हाला मी एका पेपरवर एक माप तुम्हाला मी टाकून दाखवते. म्हणजे तुम्हाला मार्किंग करून दाखवते. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही. तर आता इथे बघा तुम्ही, मी इथे एक पेपर कट करून घेतलेला आहे. तर हे ब्लाऊजच्या उंचीनुसार मी कट केलेलं आहे. ब्लाऊजची तयार उंची 13 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिनचा म्हणजे 14 इंच मी इथे घेतला आहे. आणि ब्लाऊजची ही कागदाची ही जी रुंदी आहे तर मी तुम्हाला इथे हे बघा 38 इंच साईजसाठी मी हे तुम्हाला आखून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी बघा 38चा हा चौथा भाग 9.5 इंच आणि प्लस 1.5 इंच मी इथे शिलाई मार्जिनसाठी घेऊन 11 इंचावर केलेला आहे. खाली देखील मी अशाच पद्धतीने कमरेचं माप आहे इथे 34 इंच, 8.5 इंच हे कमरेचं माप चौथा भाग प्लस 1 इंच हा टक्ससाठी आणि पुढचा 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने केलेला आहे. व्हिडिओ शूट करताना मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे क्लिअर दिसत नव्हतं, त्याबद्दल मनापासून सॉरी. सगळ्यात आधी आपण आता शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर इथे बघा 38 इंचसाठी शोल्डरचं माप आहे 5.5 इंच. तर इथे आपल्याला आधी 5.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे बघा, जर तुम्ही अशा पद्धतीने इकडे देखील केलं किंवा इकडे देखील तरी तुमच्या ब्लाऊजची ही
फिटिंग फिनिशिंग बिघडते। आता खाली एक थोडं खाली देखील इथे 5.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर ते अशासाठी, कारण ज्या वेळेला मुंडा खोलीचं आपण हे मार्किंग करतो तर हे आपलं इकडे किंवा इकडे थोडं देखील सरकलं तरी आपली फिनिशिंग बिघडते। आता इथे 38 इंचसाठी आपलं मुंडा खोलीचं माप आहे 5.25 इंच। तर इथे मी तुम्हाला आता टाकून दाखवते। हे बघा, इथे 5.25 इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे स्केलच्या साहाय्याने ते आखून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे एक रेषा सरळ मी आखून घेणार आहे, कारण इथे मला मार्किंग करायची गरज नाही। परफेक्ट मी इथे हा कागद कट केलेला आहे। हे बघा, आता इथे आपलं शोल्डरचं माप टाकून झालं आहे, मुंडा खोलीचं माप टाकून झालेलं आहे। आता गडा रुंदीचं माप मी तुम्हाला इथे टाकून दाखवणार आहे। तर बघा, इथे गडा रुंदी आहे 3 इंच। तर इथे मी तुम्हाला 3 इंचावर टाकून दाखवते आणि गडा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथे बघा, मी पुढचा गडा 6 इंच वर मार्किंग करते आणि त्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे, म्हणून इथे मी आधी 6.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे। आणि अशा पद्धतीने एक चौकोन इथे आपण आखून घ्यायचा आहे। हे बघा, इथे देखील तुम्ही 3 इंचावर मार्किंग करून मग आखू शकतात। आता तुम्हाला गडा जेवढा पसरट हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मार्किंग करा, किंवा कमी हवा असेल तर तुम्ही इथे तेवढंच वर जेवढं आहे तेवढंच माप ठेवू शकता। तर अशा पद्धतीने इथे आता हे आखून घ्यायचं आहे। हे बघा, आणि गड्याला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता। मी इथे गोल आकार देऊन घेत आहे। हे बघा, आणि इथे बघा, मी तुम्हाला फक्त शोल्डर, मुंडा खोली आणि गडा रुंदी सांगणार होती, पण इथे देखील मी तुम्हाला सांगते। तर मागच्या मुंड्याच्या आकारासाठी आपण 1.5 इंचावर मार्किंग करायचं असतं आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी तुम्ही 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीचं मार्किंग तुम्ही केलं तर अगदी परफेक्ट तुमच्या मुंड्याचा आकार तयार होतो। हे बघा, आणि इथे तुम्ही याचा सेंटर पॉइंट घेऊन अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे। अगदी परफेक्ट पद्धतीने तो आकार येतो, म्हणजे तुमच्या मुंड्याला ज्या वेळेला तुम्ही स्लीव जोडत असतात तर तुम्हाला तिथे अगदी व्यवस्थित तो जोडला जातो आणि फिनिशिंग येते, आणि त्यामध्ये म्हणजे चुण्या पडत नाहीत आणि कापड असा गोडा झाल्यासारखा दिसत नाही। तर पुढच्या मुंड्याला आकार देताना नेहमी तुम्हाला माहिती आहे, आतून असा थोडा अगदी 1-2 पॉइंट आतून तुम्हाला आकार द्यायचा आहे। हे बघा, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला छातीचं माप, शोल्डरचं माप, मुंडा खोली आणि गडा रुंदी हे परफेक्ट माप सांगितलेले आहे। तर ह्या चार्टनुसार जर तुम्ही कटिंग केले तर तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। तर चला, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह।